देवाची दया ही एक अढळ दया आहे, जी सर्वांवर पसरते, क्षमा देते, अगदी त्या लोकांनाही जे त्याच्यासाठी पात्र नाहीत. काय आपण देवाच्या दयेचा अनुभव घेतला आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा आम्ही आमच्या जीवनाचे परीक्षण करतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट प्रखरतेने जाणवते की आमच्यामध्ये हुशारीपण, तल्लख बुद्धी असे काहीतरी विलक्षण आहे, ज्यामुळे या जगात आम्हाला सर्वच नाही परंतु बरेच काही मिळत आहे. प्रियांनो, मनुष्यामधील या गोष्टींमुळे नव्हे तर वास्तविक पाहता केवळ देवाच्या दयेने आम्हाला पुष्कळ काही मिळते. होय, आजच्या अध्ययनाचा विषय आहे देवाची दया, जी सनातन आहे. म्हणूनच आम्ही मनुष्याने देवाची स्तुती करणे आवश्यक आहे. तर मग चला प्रियांनो, देवाची दया कशी आहे हे आपण आपल्या अध्ययनातून पाहूया. श्रोत्यांनो, 133 ह्या स्तोत्राचे अध्ययन आम्ही संपवले आहे. 120 ते 134 ही स्तोत्रे यहुदी यात्रेकरूंच्या यरुशलेमेच्या प्रवासाशी व शेवटी त्यांनी केलेल्या मंदिरातल्या उपासनेशी संबंधित आहेत, हे आपण आतापर्यंत पाहिले. व आता आपण या मालिकेतील शेवटच्या स्तोत्राचा अभ्यास करणार आहोत. हे स्तोत्र म्हणजे यात्रेकरूने म्हटलेले शेवटचे देवाचे स्तुतिगीत आहे. या स्तोत्रावरून आपल्याला दिसते की आता यात्रेकरू मंदिरामध्ये उभा आहे आणि त्याच्यासारख्या इतर अनेक यात्रेकरूंबरोबर तो आपला आवाज उंचावून प्रभू परमेश्वराची स्तुती करीत आहे. 134 ह्या स्तोत्राची पहिली 2 वचने आपण वाचूया. परमेश्वराच्या घरात प्रतिरात्री उभे राहणारे परमेश्वराचे सर्व सेवक हो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. पवित्र स्थानाकडे वळून आपले बाहू उभारा आणि परमेश्वराचा धन्यवाद करा. लक्षात असू द्या की हा यात्रेकरू अशा ठिकाणाहून आला आहे की जेथे लोक त्याच्याकडे संशयाने पाहत असत, त्याच्यावर टीका करीत, त्याच्याविषयी लबाडी करीत, असत्य बोलत, त्याचे शेजारी चांगले नव्हते. अशा लोकांमधून निघून तो आता यरुशलेमेस आपल्या लोकांमध्ये आला आहे. तो मंदिरात उभा राहून आपले बाहू उभारून परमेश्वराची स्तुती करीत आहे. त्याच्यासाठी हे क्षण मोठ्या आनंदाचे, मोठे मौल्यवान व सुंदर आहेत. 3रं वचन, आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता परमेश्वर सियोनेतून तुला आशीर्वाद देव. तो परमेश्वराला धन्यवाद देतो आणि परमेश्वराकडून आपल्या जीवनाकरिता आशीर्वादाची मागणी करतो. खरोखर स्तोत्र 134 हे एक स्तुती स्तवनाचे स्तोत्र आहे. आम्ही आमच्या उपासना औपचारिक असू देता कामा नये. त्यामध्ये अनौपचारिकता असायला हवी. उत्स्फूर्तपणे मनापासून केलेली देवाची स्तुती असायला हवी. चढणीची किंवा यात्रेकरूची स्तोत्रे संपवून आता आपण स्तुतीच्या स्तोत्रांचा अभ्यास करणार आहोत. देवाची स्तुती ही 135व्या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. या स्तोत्राची सुरुवात परमेश्वराचे स्तवन करा या वाक्याने होते व शेवटही परमेश्वराचे स्तवन करा याच वाक्याने होतो. मागील जीवनात परमेश्वराने जी सुटका किंवा मुक्ती दिली त्याबद्दल इस्रायल परमेश्वराला धन्यवाद देत आहे. देवाची स्तुती करण्याचे आव्हान देणारे हे एक सुंदर स्तोत्र आहे. 135वे स्तोत्र पहिली 3 वचने आपण वाचूया. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो, स्तवन करा. परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे. आपण फार कमी वेळा म्हणतो की परमेश्वर चांगला आहे. तुम्ही कधी इतरांना परमेश्वर चांगला आहे हे सांगितले आहे काय? त्याचे स्तुतीस्तवन आम्हाला करायला हवे. 135वे स्तोत्र 6 आणि 7 वचनांमध्ये तो म्हणतो, परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयात करीतो. तो दिगंतापासून मेघ वर चढवितो, पावसासाठी विजा उत्पन्न करीतो. तो आपल्या भांडारातून वारे बाहेर आणितो.
परमेश्वराचा या सृष्टीवर पूर्णपणे ताबा आहे. वारा व वीज यांना तो निर्माण करतो आणि तो आपल्या इच्छेनुसार संपूर्ण विश्वाला चालवितो. परमेश्वराला तू अमुक एक गोष्ट का केलीस किंवा का करतोस असे विचारण्याचा हक्क तुम्हाला व मला नाही. तरीही एक गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवायला हवी की परमेश्वर चांगला आहे. तो आपल्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन काहीही करीत नाही. तुमच्या व माझ्याकरिता चांगले काय आहे हे त्याला ठाऊक आहे. जर श्रोत्यानो आमचे जीवन त्याला समर्पित आहे व आम्ही त्याच्या आज्ञांप्रमाणे वर्तन करतो तर तो आमच्या जीवनात कोणतीही अनुचित गोष्ट घडू देणार नाही. 135 स्तोत्र 15 ते 18 वचनांमध्ये या जिवंत परमेश्वराची मूर्तीबरोबर तुलना करून तो काय म्हणतो पहा. राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोनेरूपी आहेत. त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. त्यांना तोंड नाही पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही. त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही. आणि त्यांच्या मुखात मुळी श्वास नाही. त्या बनविणारे व त्याच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. श्रोत्यानो, तुम्ही ज्याची उपासना करिता त्याप्रमाणे तुम्ही व्हाल. मग ती हाताने घडलेली प्रतिमा असो किंवा मानसिक प्रतिमा असो. लक्षात घ्या की ती प्रतिमा ना तर तुम्हाला पाहू शकते, तुमचे ऐकू शकते, ना तर ती तुमच्याशी बोलू शकते. आम्ही खऱ्या देवाची, जिवंत देवाची उपासना करायला हवी. 21 वचन पहा. यरुश्लेमेत वस्ती करणाऱ्या परमेश्वराचा धन्यवाद सियोनातून हो. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वर स्तुतीस पात्र व भयास योग्य आहे. आम्ही त्याचे आदरयुक्त भय बाळगून त्याची स्तुती करायला हवी. आता 136 स्तोत्राचे पहिले वचन आपण वाचणार आहोत. हे स्तोत्र देवाच्या दयेबद्दल केलेल्या त्याच्या स्तुतीविषयी आहे. देवाच्या निर्मितीतून, मुक्तीतून, शत्रूंना दिलेल्या लढ्यातून व भविष्यातल्या गौरवातून व्यक्त होणाऱ्या दयेकरिता देवाची स्तुती करणारे हे स्तोत्र आहे. पहिले वचन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. खरोखर परमेश्वराजवळ दयेचा विपुल साठा आहे आणि त्याने आमच्यावर त्या दयेची कितीही ओतणी केली तरी त्याची दया संपत नाही. दुसरं आणि तिसरं वचन. देवाधिदेवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. या स्तोत्रातील प्रत्येक वचनात स्तोत्रकर्त्याने देवाच्या दयेचा उल्लेख केला आहे. त्याने देवाच्या दयेला गौरविले आहे. प्रेषित पौल इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 4 वचनात म्हणतो की देव दयाधन आहे व त्याने आमच्यावर परमप्रीती केली आहे. परमेश्वर दयेच्या बाबतीत अतिशय श्रीमंत आहे. श्रोत्यांनो, अनेक लोक आम्हाला पत्र टाकून विचारतात की माझ्या हातून काही पाप घडले आहे, परमेश्वर मला क्षमा करेल काय? परमेश्वर फार दयाळू आहे. जर तुम्हाला खरोखर क्षमा हवी असेल तर त्याच्याजवळ ती मागा, म्हणजे तो ती तुम्हास देईल. तो आमच्याशी आपल्या दयेनुसार वर्ततो. स्तोत्र 136 5 ते 9 ह्या वचनांमध्ये परमेश्वराची निर्मितीतून व्यक्त होणारी जी दया आहे तिच्याबद्दल स्तोत्रकर्ता त्याची स्तुती करतो. 5 ते 9 वचने वाचूया. ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने पृथ्वी जलावर विस्तारिली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. लक्षात घ्या श्रोत्यांनो की प्रत्येक वचनामध्ये परमेश्वराच्या सनातन दयेबद्दल स्तोत्रकर्त्याने परमेश्वराचे स्तवन केले आहे. मला वाटतं आमच्या सृष्टीबद्दल, निसर्गाबद्दल आम्ही परमेश्वराचे उपकार स्मरण करायला हवे. 136व्या स्तोत्राच्या पुढच्या विभागात स्तोत्रकर्त्याने इजिप्तच्या दास्यातून इस्रायलाची सुटका केल्याबद्दल परमेश्वराचे स्तवन केले आहे. 136वे स्तोत्र 21 आणि 22 वचने सांगतात. ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आपला सेवक इस्रायल ह्याला तो वतन करून दिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. जेव्हा ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे आमचे तारण होते व आम्ही प्रतिदिनी परमेश्वराच्या अधिक जवळ येतो, त्याला ओळखू लागतो, तसे आम्हाला एका गोष्टीची फार तीव्रतेने जाणीव होते, ती ही की परमेश्वराची दया सनातन आहे. म्हणूनच या पृथ्वीवरील अब्जावधी लोकांमधून त्याने माझी, तुमची, त्याचे कन्या व पुत्र होण्यासाठी निवड केली. त्याने नम्रता पत्करून मानवी देह धारण करून पृथ्वीवरचे जीवन भोगले, यासाठी की मर्त्य मानवाचा स्वतःबरोबर समेट केला जावा. तुमच्या व माझ्यामध्ये असे काही एक नाही की ज्याकरिता त्याने आपल्या निर्दोष निष्कलंक पुत्राचे रक्त सांडून आम्हाला पापापासून, सैतानापासून व मृत्यूपासून मुक्त करावे.
ही तर केवळ त्याची सनातन दया आहे की ख्रिस्ताच्या नामात आम्हाला या तिन्ही गोष्टींच्या दास्यातून त्याने मुक्ती दिली आहे. स्तोत्रकर्ता या स्तोत्राच्या शेवटच्या भागात इतर गोष्टींबद्दल देवाची स्तुती करतो. 136 स्तोत्र 23 ते 26 या वचनांमध्ये तो म्हणतो, ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आम्हाला आमच्या शत्रूंपासून सोडविले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. स्वर्गातील देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. श्रोत्यानो, विश्वासणारे म्हणून तुम्ही तुमच्या जीवनातल्या परमेश्वराच्या सर्व आशीर्वादांची आठवण केलीत तर साहजिकच तुम्ही या स्तोत्रकर्त्याप्रमाणे देवाची उपकार स्तुती कराल आणि तुमच्या लक्षात येईल की देवा, तुला लाखोलाख धन्यवाद असो, असे तुमचे उद्गारही तुमची कृतज्ञता पूर्णपणे व्यक्त करू शकणार नाहीत. आता आपण 137व्या स्तोत्राचा अभ्यास करूया. अनोळखी देशात देवाचे गीत गाणे हा कसा अनुभव आहे हे सांगणारे 137वे स्तोत्र आहे. स्तोत्र संहितेचे पुस्तक वाचणे म्हणजे एक महामार्ग जो मधातून दुभागलेला असतो त्यावरून प्रवास करण्यासारखे आहे. मधून मधून सुंदर खेडेगाव आणि भव्य व सुंदर भूप्रदेश यांची मेजवानी डोळ्यास मिळावी तसे स्तोत्र संहितेचे वाचन आहे. जशा महामार्गावर सुरक्षित वाहतुकीसाठी मार्गदर्शक खुणा असतात आणि कधीकधी आमचा प्रवास निष्पर्ण रानातून होतो, तसाच अनुभव स्तोत्र वाचनातून येतो. कधीकधी सुंदर वनराशीचा आनंद लुटत असताना अचानक रस्त्याच्या कडेला पाटी दिसते, सावधान, पुढे धोकादायक वळण आहे, गाडी हळू चालवा. तसेच परमेश्वराची स्तुती स्तोत्रे अभ्यासत असताना आपण स्तोत्रसंहिता 137 पर्यंत आलो आहोत आणि हे स्तोत्र एक शाप देणारी प्रार्थना आहे. एका समूहाचा तळतळाट व्यक्त करणारी, दुःख व वैफल्य राग व्यक्त करणारी ही प्रार्थना आहे. या स्तोत्राचा लोक अनेक प्रकारे अर्थ लावतात, परंतु टीकाकार फार सोप्या मार्गाने त्याचा अर्थ लावतात. त्यांचा अर्थ हाच की हे स्तोत्र पवित्र शास्त्रातल्या तत्वज्ञानाविरुद्ध आहे, म्हणून ते पवित्र शास्त्रातले नाही आणि म्हणून ते नाकारले पाहिजे. परंतु असे करून या स्तोत्राला आपण निकालात लावू शकत नाही. परंतु ह्या स्तोत्राचे अध्ययन करण्यास आम्हाला थांबायचे आहे, चांगल्या प्रकारे त्याला पाहायचे आहे. त्यानंतर काही लोक अगदी भोळेपणाने म्हणतात, मी पवित्र शास्त्राच्या पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत विश्वास ठेवतो. आणि असे म्हणणारे लोक
त्या 2 पानांच्या मधला जो मजकूर आहे त्याविषयी अज्ञानी असतात. आणि म्हणून श्रोत्यांनो, आमच्यापैकी जे पूर्वगामी विचाराचे किंवा सनातनी मताचे आहेत त्यांना बुद्धिवादाला विरोध करणारे असे नाव पडले आहे. याच कारणासाठी आम्ही या कार्यक्रमातून देवाचे वचन शिकवले जाण्यावर भर देतो. पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणे एक गोष्ट आहे, तर त्यातील मजकूर माहीत असणे दुसरी गोष्ट आहे. आणि या स्तोत्राकडे पाहण्याचा तिसरा मार्ग म्हणजे पवित्र शास्त्राच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानावर विश्वास ठेवणे व त्यातील मजकूर समजून घेणे. म्हणजे परमेश्वराने ज्या विशिष्ट गोष्टींची नोंद करून ठेवली आहे त्यामागचा त्याचा हेतू काय आहे व त्याला त्याविषयी काय अर्थ अभिप्रेत आहे हे समजून घेणे व ठरवणे होय. मी कशावर विश्वास ठेवला आहे हे मला समजून घ्यायचे आहे आणि जी आशा माझ्या ठाई आहे तिचे कारण मला देता यायला पाहिजे. याच वृत्तीने आपण 137व्या स्तोत्राकडे वळूया. हे स्तोत्र शाप देणारी प्रार्थना आहे. जरी हे स्तोत्र काहीतरी भयानक वाटणारी गोष्ट व्यक्त करीत असले तरी त्याचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. एकदा देवाच्या वचनाविषयी अशा प्रकारची वृत्ती बाळगल्यानंतर आपण हे लक्षात ठेवूया की 137वे स्तोत्र परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांच्या इतिहासातील एका विशिष्ट भागाविषयी आहे. हे एक वेगळेच ऐतिहासिक स्तोत्र आहे. पवित्र शास्त्रातील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये इस्रायलाच्या बंदिवासाच्या काळातील इतिहासाची नोंद नाही. बंदिवासातल्या त्यांच्या इतिहासाची नोंद करण्यात आलेली नाही. इर्मयाने या बंदिवासाविषयी भविष्यवाणी केली होती, परंतु तो बंदिवानांबरोबर बाबिलोनास गेला नाही. एहेजकेल बाबिलोनात होता, परंतु त्याने तेथल्या बंदिवानांना उद्देशून काही भविष्यवाणी केली नाही. आम्ही अंदाजाने या लोकांची स्थिती बाबिलोनात कशी होती ते समजू शकतो. एहेजकेलला इतिहासापेक्षा आपल्या दृष्टांताची अधिक आस्था होती. त्याच काळात दानिएल बाबिलोनात होता, परंतु तो राजदरबारात होता आणि यहुदी तर राजांना तो भविष्यवाद सांगत असे. बंदिवानांविषयी त्याने कोणतीही नोंद केल्याचे दिसत नाही. यहुद्यांचा बाबिलोनातील बंदिवासाचा 70 वर्षांचा काळ मौन होता. ती एक जणू पोकळी होती. इतिहासाच्या दृष्टिकोनातून ती एक पोकळी होती. राजांची 2 पुस्तके व इतिहासाची 2 पुस्तके आम्हाला यरुशलेमाचा पडाव व यहुद्यांचे बंदिवासात जाणे येथवरच वृत्तांत देतात. यानंतरची इतिहासाची पुस्तके म्हणजे एज्रा, नेहम्या व एस्तेर ही 70 वर्षांच्या बंदिवासानंतर लोक जेव्हा आपल्या मायभूमीस परत येऊ लागले त्या दरम्यानच्या घटनांचा वृत्तांत देतात. बाबिलोनातील बंदिवासाविषयी पवित्र शास्त्रात काही नोंद नाही, कारण ज्या वेळेस देवाचे लोक त्याच्या वतनदत्त देशातून बाहेर काढण्यात आले त्यावेळेस परमेश्वरासाठी काळ जणू थांबला होता. म्हणूनच या काळाविषयी आमच्याजवळ काही एक ऐतिहासिक नोंद नाही. याच कारणामुळे स्तोत्र 137 महत्वाचे बनते, कारण ते इतिहासातल्या या मौनाच्या दरीला सांधते. श्रोत्यांनो, या स्तोत्रामध्ये बंदिवासातले यहुदी विचारतात, आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे? मला नाही वाटत की या प्रश्नाचे उत्तर आम्ही या लोकांना देऊ शकू. आणि काही अटी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला व मला या प्रश्नाचे उत्तर मिळेल याची मला खात्री नाही. खरोखर परक्या स्थळी आम्ही परमेश्वराचे गीत कसे गाऊ शकतो हा प्रश्न आहे. 137वे स्तोत्र बंदिवासात असलेल्या यहुदी लोकांच्या दुःखद व हळुवार अनुभवाची नोंद करते. या स्तोत्रात तुम्हाला कटू तिरस्कार आणि खोलवर प्रीती या दोन्ही गोष्टी सापडतील. उत्कट भावनांनी भारावलेले लोक तुम्हाला या स्तोत्रात दिसतील. जे काही या ठिकाणी नोंदण्यात आले आहे त्याविषयी त्यांच्या भावना फार तीव्र आहेत. या लोकांचा मुख्य अनुभव काय ते आपण 137वे स्तोत्र ह्याच्या पहिल्या वचनात वाचूया. बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो, हो तेथे आम्हाला सियोनेची आठवण झाली, तेव्हा आम्ही रडलो. या ठिकाणी उल्लेखलेले स्थळ महत्वाचे आहे. दुसऱ्या कोणत्याही लोकांना जो अनुभव आला नाही तो या लोकांना आला. त्यांच्या इजिप्तमधल्या फारोने त्यांना दिलेल्या गोशेन प्रांतापासून ते युरोपमधल्या गावातील यहुदी लोकांच्या वस्तीच्या भागापर्यंत त्यांनी एक गोष्ट अनुभवली, ती ही की आपल्या मायभूमीपासून दूर परक्या ठिकाणी असणे काय असते. इजिप्तमधल्या विटांच्या भट्ट्यांमध्ये परके व दास म्हणून काम करणे कसे असते आणि बाबिलोनातले दास्य कसे असते याचा त्यांना चांगला अनुभव आला. बाबिलोनाच्या नद्यांजवळ त्यांचा छळ करण्यात आला. त्यांना फार कष्ट करावे लागले. त्या नद्यांजवळ त्यांना फार दुःख व त्रास सोसावा लागला. आता प्रश्न हा आहे की त्या ठिकाणी हे लोक काय करीत होते? तिथे त्यांनी असण्याचे कारण काय होते? देवाने त्यांना वचनदत्त देशात ठेवले आणि जोपर्यंत ते त्याच्या आज्ञेत राहतील
तोपर्यंत त्यांना तेथे ठेवण्याचे त्यांनी अभिवचन दिले होते. मग आता ते बाबिलोनाच्या नद्यांजवळ काय करीत होते? बाबिलोनाच्या नद्या म्हणजे नद्यांचे मोठमोठे पाट. बाबिलोनातील टायग्रिस व युफ्रेटिस नद्यांच्या पाण्याचे पाट खोदणारे हे लोक होते. जमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी हे पाट खोदण्यात आले होते. त्या वाळवंटातील प्रदेशात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अविरत कष्ट करणारे हे लोक होते. अतिशय खचून गेलेल्या लोकांचे हे चित्र आहे. मोठ्या निराशेने ते आपल्या स्थितीचे वर्णन करीत म्हणतात, बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो. हो, तेथे आम्हाला सियोनाची आठवण झाली. तेव्हा आम्ही रडलो. केवढी निराशा या वाक्यात भरली आहे. स्तोत्रे स्तुतिगीत आहेत, जे आनंद, विश्वास, आशा आणि मनोबल प्रगट करीतात. परंतु श्रोत्यानो, हे स्तोत्र तसे नाही. ह्या ठिकाणी निराशा, दुःख प्रगट झाले आहे. यरुशलेम व बाबिलोन यांच्यात केवढी प्रचंड तफावत आहे. यरुशलेम पर्वतराशींमध्ये वसलेले सुंदर व देखणे शहर, तर कोरड्या ठणठणीत मैदानातले बाबिलोन शहर. या ठिकाणी यहुदी लोक स्वतःच्या इच्छेने आले नव्हते, तर त्यांचे शहर उद्ध्वस्त करण्यात आले होते व त्यांना त्यांच्यापेक्षा सामर्थ्यशाली लोकांनी बंदिवान करून आणले होते. गुरांच्या कळपासारखे त्यांना बाबिलोनाच्या दिशेने हाकलले होते आणि त्यांना वेठ बिगारीला जुंपले होते. आता आपल्या घरच्या आठवणींनी व्याकुळ होऊन ते म्हणतात, सियोनाची आम्हाला आठवण झाली, तेव्हा आम्ही रडलो. त्यांना त्या ठिकाणी घालविण्यात आले होते, कारण त्यांनी पाप केले होते. त्यांच्या या बंदिवासाचे कारण विलाप करणाऱ्या इर्मयाच्या पुस्तकात आपणाला सापडेल. परमेश्वराने त्याची निवड लोकांना परमेश्वराचे शासन विधित करण्यासाठी केली होती. देवाने एका सुहृदयी माणसाची त्याकरिता निवड केली होती. त्याचे शहर उद्ध्वस्त करण्यात येईल हे इर्मयाने त्यांना सांगितले होते. ते बंदिवासात जातील हे इर्मयाने त्यांना सांगितले होते. परमेश्वराने हा कठोर संदेश देण्यासाठी निर्दयी व्यक्तीची निवड केली नव्हती. इर्मयाचे मन अतिशय हळुवार होते. त्याचे हृदय कठोर भविष्यवाणी करताना फुटून गेले होते. यरुशलेमेने भयंकर पातक केल्यामुळे तिला उद्ध्वस्त करण्यात आले होते. दुसरं वचन पहा, आम्हाला काय सांगतं. 137 स्तोत्र 2 वचन, तेथील वाळूचावर आम्ही आपल्या वीणा टांगून ठेविल्या. श्रोत्यानो, आम्हाला ही स्थिती फार स्पष्ट दिसते. अशा दुःखाच्या दिवसांमध्ये त्यांना गीत गाणे कसे साधले असते. त्यांनी गाणेच सोडून दिले. ते गाण्याच्या ऐवजी शोक करीत होते व आपल्या वीणा त्यांनी वाळूचावर टांगून ठेवल्या. कारण बाबिलोनाच्या नद्यांजवळ ते सियोनाचे गीत कसे गाणार. आज अनेक ख्रिस्ती विश्वासणारेही गायन करायला विसरून गेले आहेत. ख्रिस्ताकडे आल्यानंतर जो आनंद त्यांना झाला होता, तो आनंद ते गमावून बसले आहेत. त्यांच्याजवळ परमेश्वराच्या स्तुतीऐवजी कुरकुर आहे. हे दुःखी, कष्टी, बंदिवासातले यहुदी 3 वचनात काय म्हणतात पहा. कारण तेथे आमचा पाडाव करणाऱ्यांनी आम्हाला गाणी गावयाला सांगितले. आमचा छळ करणाऱ्यांनी आम्हाला त्यांची करमणूक करावयाला सांगितले. ते म्हणाले, आम्हाला सियोनेचे एखादे गाणे गाऊन दाखवा. मागे मी एकदा आपणाला सांगितले होते श्रोत्यांनो, की यहुदी उपासना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गीतांच्या स्वरूपात असते आणि यहुदी लोक त्यांच्या गायनासाठी जगप्रसिद्ध होते आणि आहेत. त्यांचे खऱ्या व जिवंत देवाचे मंदिर यरुशलेमेत होते. परदेशी लोक जेव्हा यरुशलेमला भेट द्यायला येत, तेव्हा त्यांना यहुदी लोक प्रतिमेची पूजा करताना नाही, तर खऱ्या देवाची उपासना करताना दिसत. त्याच्याकडे मुक्ती, पापक्षमा यांच्यासाठी ते जात व त्याचे स्तुतिस्तवन ते करीत असत. या परदेशी पाहुण्यांनी दुसरीकडे कुठेही पाहिलेले नसे आणि अशा उपासनेची बातमी जगभर पसरली. पृथ्वीच्या दुसऱ्या टोकापासून शबाची राणी त्याविषयी ऐकून यरुशलेमेस आली. तिला त्याविषयीचे वृत्तांत खरे वाटले नव्हते, पण ती तिथे आल्यावर तिची त्याविषयी खात्री पटली. आजही यहुदी लोक त्यांच्या गायनाबद्दल प्रसिद्ध आहेत. 4 वचन पहा काय सांगतं. आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे. ते अगदी रडकुंडीला आले. त्यांचे गळे दाटून आलेत आणि ते जणू म्हणाले, आम्ही आमचे गीत गमावले आहे. सियोनाचे गीत गा असे म्हणून तुम्ही आमची कुचेष्टा करीत आहात. आमचे सियोन बेचिराग झाले आहे, उद्ध्वस्त झाले आहे. तिथे जाऊन आम्ही गाऊ शकत नाही. परक्या ठिकाणी आम्ही परमेश्वराचे गीत कसे गाऊ शकतो. आज विश्वासणारा ख्रिस्तीही या जगात परका आणि प्रवासी आहे. फार वर्षांपूर्वी जेव्हा इस्रायली लोक रानातून प्रवास करीत होते, आपल्या वचनदत्त भूमीच्या दिशेने निघाले होते, तेव्हा त्यांच्या आघाडीला लेवी वंशाचे लोक देवाच्या कराराचा कोश वाहत होते आणि ते गीत गात चालले होते. या भवरानातून जाताना आम्ही विश्वासणाऱ्यांनी असेच मार्गक्रमण करायला हवे. परमेश्वराने आम्हाला मुक्तिगीत दिले आहे, ते आम्ही गायला हवे, तेही मोठ्याने, जेणेकरून आम्ही परमेश्वराची साक्ष इतरांना देऊ शकू.
5वं आणि 6वं वचन पुढे आम्हाला सांगतं, हे यरूशलेमे, जर मी तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. जर मी तुझी आठवण ठेविली नाही, जर मी यरूशलेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानिले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. बाबिलोनाचे खासदी लोक या यहुद्यांना सियोनाचे गीत गा असे म्हणत होते व त्यावरून ते त्यांना टोमणे मारित होते. परंतु त्याला प्रतिसाद म्हणून त्यांनी सियोनाचे गीत गाणे नाकारले आणि त्यांनी परमेश्वरासमोर शपथ घेतली. ते म्हणाले, मी कधीही यरूशलेमेस विसरणार नाही. हे यरूशलेमा, जर मी तुला विसरलो तर माझी जीभ माझ्या टाळूस चिटको. या ठिकाणी त्यांच्यासाठी एक आशा किरण आहे. ही शपथ एक प्रकारचा पश्चाताप आहे. पुढे 7वं वचन पहा काय सांगतं, हे परमेश्वरा, आदोमी लोकांविरुद्ध यरूशलेमेच्या दिवसाची आठवण ठेव. ते म्हणाले, ती पाडून टाका, पायापर्यंत जमीनदोस्त करा. यहुदी लोकांचा आजाद शत्रू म्हणजे आदोमी लोक होते. जेव्हा यरूशलेमेचा पाडाव झाला तेव्हा ते तिथेच होते. पुढचं वचन आम्हाला सांगतं, 8 आणि 9 वचने, हे बाबेलच्या कन्ये, तू ओसाड पडणार आहेस. तू आमच्याशी केलेल्या वर्तनाबद्दल जो तुझे पारिपत्य करील तो धन्य. श्रोत्यानो, यहुदी पुरुष, स्त्रिया, त्यांचे वृद्ध, त्यांचे तरुण व त्यांची लेकरे यांना अतोनात छळण्यात आले. त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या प्रिय लेकरांचा जीव घेण्यात आला. या गोष्टी कपोल कल्पित नाहीत, त्या इतिहासाचा एक भाग आहेत. या ठिकाणी आजचे अध्ययन आम्ही संपवत आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. सुखी कुटुंबाची गुरु किल्ली देवाचे भय धरणे ही आहे. आजचा प्रश्न, यहुदी लोकांच्या बाबेलोनातील काळाला कोणता काळ म्हणतात? ए. मौन काळ, बी. कृपेचा काळ, सी. आनंदाचा काळ, डी. युद्धाचा काळ. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण शिकलो आहोत की आम्ही कोणत्याही परिस्थितीत असो, आम्ही देवाची सतत स्तुती करणे आवश्यक आहे. आमचा भूतकाळ असो वा वर्तमान किंवा भविष्यकाळ, देवाने आमच्यावर दया केली आहे. तो दया करीत आहे आणि भविष्यातही तो दया करणार आहे. प्रियांनो, आपण त्याच्या चांगुलपणाचा, त्याच्या दयेचा अनुभव घेतला आहे काय? विचार करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देवबापा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी, तुझी दया ही सनातन आहे आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही या दयेचा अनुभव घेत आलेलो आहोत. प्रभू परमेश्वर देवबापा, आम्हाला ठाऊक आहे की तुझ्या दयेशिवाय, तुझ्या प्रीतीशिवाय आम्ही जगू शकत नाही. आणि म्हणूनच बापा, जी सातत्यानं दया आणि कृपा प्रीती तू आमच्यावरती करीत आहेस, आमचं जीवन तुझ्या आशीर्वादांनी भरलेलं आहे, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो बापा. असंच आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये राहावं, तुझ्या दयेचा, कृपेचा अनुभव आमच्या जीवनामध्ये येत राहावा. म्हणून प्रभू परमेश्वर देवबापा, आम्ही परिपूर्णतेने तुझ्यावर विसंबून राहण्याचा प्रयत्न करतो. तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. स्वर्गातील देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.